हाय. आता मी एक नवीन सॉफ्टवेअर शिकायला सुरुवात केलेली आहे आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲटोमेट. आता बेसिकली ह्या सॉफ्टवेअरची गरज काय आहे? तर जेव्हा आपण एखादं काम रिपिटिव्ह पद्धतीने करतो, त्यावेळेला ते रिपिटेटिव्ह काम जर आपल्याला कम्प्युटर सिस्टमच्या उपयोगाने जर करायचं असेल, तर आपण त्याला ॲटोमेट करू शकतो. मग याचा आमच्या कंपनीला एक्झॅक्टली काय उपयोग आहे? तर बघा, आमच्याकडं आजच्या घडीला साधारण 400 पेक्षा जादा कस्टमर्स आहेत आणि सगळेच वर्डप्रेसचे कस्टमर्स आहेत. मग कन्सिडर करा, ह्या 400 लोकांच्या वेबसाईट्स आमच्या एकदा पूर्ण झाल्या आणि नंतर भविष्यकाळात मला असं वाटलं की अरे ह्या 400 वेबसाईट्सवरती आपल्याला एक प्लगइन इन्स्टॉल करायचा आहे. तर बेसिकली आमचा कंपनीचा प्रोटोकॉल काय? तर मी पहिल्यांदा एका वेबसाईटवरती मी पहिल्यांदा स्वतः करून बघतो. 2 वरती पहिल्यांदा मी स्वतः आणखीन एकदा प्रॅक्टिस करून बघतो, जेणेकरून त्यामध्ये काय एरर्स वगैरे येतात काय? आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या स्टाफला डेमो दाखवतो. तो डेमो दाखवून झाल्यावरती त्यांना त्यांच्याकडून माझ्यासमोर बसून 2 वेबसाईट्सवरती करून घेतो आणि मग नंतरनं त्यांनी काय करतात, तर उरलेल्या सगळ्या वेबसाईट्सवरती त्यांना मी ते रिपीट करायला सांगतो. मग हा आमच्या कंपनीचा प्रोटोकॉल आहे. म्हणजे एकच स्टेप जी आम्ही एका वेबसाईटवरती करतो, त्या सगळ्या स्टेप्स आम्हाला 400 वेबसाईट्सवरती पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या असतात. हा झाला आमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट. मग ह्या प्रॉब्लेमवरती सध्या सोल्युशन काय आहे, की आमचा स्टाफ मॅन्युअली त्याच्यावरती काम करतो आणि त्यांचे एका दिवसामध्ये साधारण कन्सिडर करा 20 वेबसाईट झाल्या. तर हेच काम होण्यासाठी साधारण आम्हाला 1 आठवडा ते 10 दिवस लागतात साधारण. आणि त्यात आणि सॅटर्डे, संडे सुट्टी म्हटल्यावरती याच्यामध्ये खूप जादा दिवस आमचा वेळ वाया जातो. मग हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा याच्यासाठी मी कधीच प्रयत्न केले नाहीत. कारण तेवढ्या कमी वेळेमध्ये आम्हाला करायचा असं काही कधी गरजच नव्हती. पण आत्ता ज्याला आम्ही ग्रामपंचायतीचा प्रोजेक्ट करतोय, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? की आम्हाला कमी वेळामध्ये जादा आउटपुट काढायचा आहे. मग ह्या सीनमध्ये जर एखाद्या माणसाला जर बसवलं, तर तो एका ठराविक पद्धतीनेच आणि ठराविक वेळेमध्येच तेवढ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त 5 तास किंवा 6 तास काम करू शकतो आणि त्याच्यानंतरनं तो ते काम करू शकणार नाही. हा आमचा ह्युमनचा प्रॉब्लेम आहे. मग माझ्या डोक्यात एक विचार काय आला, की अरे आपण ज्या ह्या गोष्टी ज्या करतोय, ह्या जर आपण जर ॲटोमेट केला, तर किती चांगलं होईल. म्हणून मग मी ज्याला नेटला सर्च केलं, त्याला मला एक टूल सापडलं, ज्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲटोमेट. मग हे टूल याच्या अगोदर देखील माझ्या कानावरती ऐकून माहिती होतं, पण मी ते कधीच वापरलं नव्हतं. मग ह्या वेळेला ज्यावेळेला मला हे टूल मिळालं माझ्या प्रॉब्लेमसाठी, मागच्या वेळेला प्रॉब्लेम काय झालेला पहिला ते सांगतो. मी तो व्हिडिओ बघितला, काय होते ते बघितलं. त्याच्यानंतर मी Udemyला जाऊन एक कोर्स पण परचेस केला. पण त्या कोर्स ज्या ऑथरनं तयार केलेला, त्यानं अनवॉन्टेड गोष्टी बऱ्याचशा शिकवलेल्या. त्यामध्ये वॉन्टेड गोष्टीच काही नव्हत्या. त्यानं फक्त एक ॲप दुसऱ्या ॲपला कसं कनेक्ट करायचं एवढ्या फक्त गोष्टी सांगितलेल्या, जे की माझ्या उपयोगाचंच नव्हतं. म्हणून मी म्हटलं, की अरे कदाचित हे आपल्याला लागू नाही पडणार, म्हणून मी त्याचा विषय सोडून टाकला. पण ह्या वेळेला ज्याला मला मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲटोमेट मिळालं, तर मी ज्याला नेटला सर्च केलं यूट्यूबला, त्याला मला एक अँडरसन नावाचा एक ऑथर मिळाला, यूट्यूबर, ज्यानं खूप चांगल्या पद्धतीनं ह्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. मग त्याचा पहिला व्हिडिओ इतका चांगला होता, की मला लक्षात आलं, की अरे होय, असं जर होऊ शकत असेल, तर हेच लॉजिक मी माझ्या कंपनीला देखील ॲप्लाय करू शकतो. म्हणून मी त्याचे सगळे व्हिडिओज बघायला सुरुवात केली. आता माझे निम्मेच बघून झालेत. पण निम्मे व्हिडिओ बघून झालेले असतानासुद्धा मला या पूर्ण कॉन्फिडन्स आलेला आहे, की मी आता ह्या गोष्टी पॉवर ॲटोमेटच्या मी माझं काम सोपं करण्यासाठी वापरू शकतो. मग आता याच्यापुढं आम्ही काय करणार आहे बघा, म्हणजे माझ्या डोक्यात काय कन्सेप्ट आहे, की आमच्या काही गोष्टी फिक्स्ड आहेत. म्हणजे Zohoचं ईमेल अकाउंट कॉन्फिगरेशन करतानाच्या स्टेप सेम आहेत. नवीन अकाउंट, कस्टमर अकाउंट क्रिएट करतानाच्या स्टेप सेम आहेत. डोमेन नेम बुक करतानाच्या स्टेप्स आमच्या सेम आहेत. मग ह्या जर सगळ्या जर स्टेप्स जर सेम असतील, तर मग मी ह्या स्टेप्स मी कम्प्युटरला शिकू शकतो आणि त्यासाठी मग मी आता मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲटोमेट शिकायला लागलो. मग याच्यापुढं काय होईल, की माझ्याकडे फक्त आणि फक्त एक्सेल फाईल प्रिपरेशनचं काम असेल. या एक्सेल फाईलमध्ये मी फक्त व्हेरिएबल पॅरामीटर्स म्हणजे कस्टमरची नावं, युजर नेम, पासवर्ड आणि कम्प्युटर सिस्टम, त्या एक्सेलवरती जेवढे काही फाईल्स आहेत, त्या सगळ्या फाईल्सवरती मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स ॲटोमॅटिकली रिपीट करेल. म्हणजेच काय, आपल्याकडे एक स्टाफ येईल,
जो की आपल्यासाठी 24 तास काम करेल आणि ते देखील न थकता आणि विदाऊट एनी एरर्स. लक्षात येते ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की आपल्याला काय काम करायचं आहे, की आपल्याला अशा पद्धतीनं स्वतःचं काम कमी करण्यासाठी ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. आपल्याला इतरांचं काम कमी करण्यासाठी आपण ह्या गोष्टी अजिबात शिकत नाही आहे. आपण फक्त आणि फक्त आपलं काम सोपं करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲटोमेट शिकालो. आणि आज साधारण जानेवारीची 11 तारीख आहे 2026. तर कमीत कमी 3 महिने डेली याच्यावरती सकाळचे 2 तास, सकाळचे 5 ते सकाळचे 7 किंवा सकाळचे 5:30 ते 7:30 असे 2 तास मी ह्या मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲटोमेटसाठी देणार आहे. आणि ह्या 3 महिन्यांमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी शिकून, एक्सपेरिमेंट करून, ट्राय आउट करून शिकूनच घेणार आहे. जेणेकरून समजा एखादा स्टाफ जरी नसेल तरी मला माझं काम करता यायला पाहिजे. आजच्या घडीचा प्रॉब्लेम काय आहे, की आमच्या ग्रामपंचायतीचा प्रोजेक्ट अगदी फुल फॉर्ममध्ये आहे, ठीक आहे. पण आमचा एक स्टाफ आहे स्मिता म्हणून, तिचे आजोबा वारले. मग आता ती ऑफिसला येणार नाही म्हटलं, की तिचा जो काही वर्कलोड असेल तो बबलीवरती जाईल आणि बबली तेवढा वर्कलोड हँडल करू शकत नाही. मग आपल्याला काय काम करायला लागेल, अशी परिस्थिती पुन्हा उत्पन्न होऊ नये याच्यासाठी आपल्याला कंपल्सरी एखाद्या ॲटोमेशनचा टूल शिकावा लागेल, जेणेकरून तो कधीही सुट्टी घेणार नाही, सॅटर्डे संडेला देखील वर्क करता येईल आणि कधीच आपल्याला विश्रांतीची गरज लागणार नाही. आपलं काम आपण सिम्प्लिफाईड करू. जेवढ्या काही गोष्टी ॲटोमेशननं करता येतील तेवढ्या गोष्टी आपण पहिल्यांदा आपल्याला करू. त्याच्यानंतर जर आपल्याला कॉन्फिडन्स बिल्डअप झाला, की अरे आता आपल्याला स्वतःचं ॲटोमेशन येतं आहे, आता आपल्याला इतरांचं ॲटोमेशन करायला काही हरकत नाही आहे, त्यावेळेला आपण इतरांचं ॲटोमेशन करायला सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर इतरांचं आपल्याला ॲटोमेशन करायचं नाही आहे. मग आपण स्वतःसाठी ह्याला किती दिवस एक्झॅक्टली घालून द्यालो आहे? 3 महिने. याचा अर्थ 100 दिवस. आपलं नेहमीचं टार्गेट हेच असतं, की आपल्याला 100 दिवस एखाद्या टूलवरती डेडिकेटेडली डेली 2 तास वर्क करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजतील. मग हे टूल ज्याला माझं शिकून होईल त्याला माझं काम ॲटलिस्ट 60% कमी झालेलं असेल. आणि हे झालं माझं पहिली पिढी, की माझं स्वतःचं काम कमी करण्यासाठी करतो आहे. आणि दुसरं एक मी टूल घेणार आहे ज्याला आपण WHMCS म्हणतो आहे, ते आपण कंपनीचं ॲटोमेशनसाठी घेणार आहे. त्या टूलबद्दल आपण कधीतरी पुन्हा एकदा नंतरनं बोलूया. पण सध्या आपलं टार्गेट जे पहिले 3 महिन्यांचं आहे ते फक्त आणि फक्त मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲटोमेट आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा ह्या माणसाचा कोर्स पूर्ण कर, एक्सपेरिमेंट्स कर. त्याच्यानंतर आणखीन काही जर असतील तर ते घे. नंतर जर तुला एखादं वाटलं सर्टिफिकेशन करायचं आहे तर ते सर्टिफिकेशन करून घे. आणखीन ॲडव्हान्स काही कन्सेप्ट्स असतील तर त्या समजावून घे. पण ह्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी शिकून घ्याव्याच लागतील, जेणेकरून येणारा काळ जो आहे तो फक्त आणि फक्त ॲटोमेशनचा असेल. आणि आपण ज्या एरियामध्ये राहतो आहे कोल्हापूर, सांगली इकडच्या एरियामध्ये महाराष्ट्राच्या, याच्यामध्ये ही कन्सेप्ट म्हणजे ॲटोमेशनची कन्सेप्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. मी जरी आता गेस्ट लेक्चरला एखाद्या कॉलेजवरती गेलो, शिक्षकांच्या समोर मी जरी सांगितलं तरी बऱ्याचशा लोकांना हे ॲटोमेशन एक्झॅक्टली असते काय आणि ते करतात कशाला आणि का करायचं असते ह्याच गोष्टी त्यांना खूप आश्चर्याच्या वाटतील. मग आपल्याला हे जर आपण ॲटोमेशन जर शिकलो तर हे आपल्याला एक मनाचं समाधान असेल, की अरे आपण खूप चांगला टूल शिकलो आहे, ठीक आहे. त्यामुळे मी स्वतःला प्रॉमिस करतो आहे, की येथील 100 दिवस न चुकता मी मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲटोमेशनचं प्रॅक्टिस करेन आणि मी माझ्या कंपनीसाठी त्या व्यवस्थित गोष्टी इम्प्लिमेंटेशन करेन, ठीक आहे. मला स्वतःला माझ्या स्वतःतर्फे ऑल द व्हेरी बेस्ट अँड टेक केअर. थँक्यू व्हेरी मच. लव यू.